नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे पनीर मसाला आणि लच्छा पराठा। तर हा पराठा गव्हाच्या पिठापासून मी बनवणार आहे, तर नक्कीच पूर्ण रेसिपी बघा। बघू शकता किती छान पराठे दिसत आहेत आणि खूप नरम झाले आहेत हे, आणि खायला खूप चवदार झाले आहेत। तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये एक मोठा कांदा घेतलाय, तो कापून मोठाच कापून घेतलाय। एक मोठं टमाटर घेतलंय, ते पण मोठं कापून घेतलंय, आणि 2 बेडक्या मिरच्या घेतल्यात, लाल बेडक्या मिरच्या, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4-5 काजू, थोडीशी कोथिंबीर। ते सर्व मी वाटून घेतलंय। आणि इथे मी 200 ग्राम पनीर घेतलंय। ते पनीरचे असे क्यूब मध्ये कट करून घ्यायचे। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी एक कढई ठेवली आहे, कढईमध्ये 1 पळी तेल टाकल्याने हा वाटलेला मसाला टाकलाय। आता याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता याच्यात अर्धा चमच हळद, अर्धा चमच मिक्स मसाला, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट। तर याला परत छान मिक्स करायचं आहे, आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून याच्यात टाकून घ्यायचं आहे। छान तरी येईल याला। चवीपुरतं मीठ टाकलंय। आता असा हा मसाला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर याला तरी आली ना, तर याच्यात हे पनीरचे क्यूब सोडायचे आणि याला छान शिजू द्यायचे। आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकायचं आहे। पातळ पाहिजे तर अजून जास्त पाणी टाकायचं आहे। मला जास्त पातळ नाही पाहिजे होतं, म्हणून मी थोडंच पाणी टाकलंय, आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता याला वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता इथे मी पराठा बनवायला घेते, लच्छा पराठा। तर त्यासाठी चपातीचं पीठ कसं मळतात ना, तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। आणि इथं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याला असं गोल गोल करून घ्यायचं चपातीसारखं, आणि एक चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा। घरातील लहान मोठे सर्वजण खूप आवडीने खातील। आता याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडे तीळ टाकायचे आणि पसरवून घ्यायचे। आणि याला लेयर येण्यासाठी अशी चपाती करत जायचं आहे। असं याला छोटे छोटे पण करायचं आहे, पण मी मोठंच करते। आणि असं गोल करायचंय, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून प्रेस करून याच्यावर थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचंय आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचंय। याला जोर देऊन नाही लाटायचंय, हलक्या हलक्या हातानेच लाटायचंय। खाण्यासाठी हेल्दी पराठा आहे हा। याच्यात थोडा पण मैदा नाही ऍड केलाय मी, फक्त गव्हाच्या पिठापासूनच बनवत आहे। आता इथे मी गॅसवर तवा ठेवला, तवा गरम होऊ द्यायचा आणि हा पराठा टाकून घ्यायचा आहे। आता याला साईडने थोडं थोडं तेल टाकायचंय आणि छान खरपूस भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता असाच मी दुसरा पण पराठा करून घेणार आहे।
बघू शकता किती छान लेयर आले आहेत. हे बघा. आता मी ताट वाढून घेणार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय.